पहलगाममधील हल्ल्यानंतर सैन्य दलांच्या हालचालींना वेग आलेला आहे। पहलगाममध्ये सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे। प्रत्यक्ष घटनास्थळावरती अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी केली आहे। घटनास्थळावरती जाऊन रिक्रिएशन केल्याची माहिती समोर येते आहे। यावेळी सीआरपीएफ भारतीय सैन्य दलातील वरिष्ठ उपस्थित आहेत। घटनास्थळाची पाहणी करून अधिकारी आता परतलेले आहेत। याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। बघूया। आज जेव्हा दिवस मावळतीकडे जाताना हे जे अधिकारी आहेत आता या ठिकाणाहून निघालेले आहेत, त्यांच्यासाठी हा जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात हा सुरक्षा बंदोबस्त जो आहे जम्मू काश्मीर पोलिसांचा पाहायला मिळतोय। त्यानंतर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत। तर या अधिकाऱ्यांची सुरक्षितता सध्या सुरू आहे आणि दिवसभर या लोकांनी या ठिकाणी तपास जो आहे तो करण्यात आलेला आहे। आणि रक्षक प्लस म्हणून ज्या गाड्या असतात यांच्यासाठीच्या त्या स्पेशल गाडी मधून ते जाताना जे आहेत ते आपल्याला आता सध्या पाहायला मिळतंय। तर हे लोक जे आहेत ते आता जवान जे आहेत ते या ठिकाणी निघालेले आहेत आणि ह्या ज्या गाड्या ज्या आहेत सीआरपीएफच्या सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या त्या या ठिकाणून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हा फौज फाटा जो आहे तो या ठिकाणून निघालेला आहे आणि आपण पाहू शकतो की जंगलातून ह्या ज्या गाड्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आज दिवसभर होता आणि हा दिवसभर पोलीस बंदोबस्त जो आहे तो कायम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। आणि त्याचबरोबर हे जे जवान असतात हे अशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी त्यांच्यासोबत असते। आधी ह्या गाड्यांनी त्या ज्या ठिकाणी डोंगरामध्ये आपल्याला जाता येत नाही त्या या गाड्यांचा वापर करून ते लोक जे जवान असतात ते जाताना आपल्याला पाहायला मिळतात। इथल्या ज्या पर्यटक आहेत त्या पर्यटकांच्या ह्या गाड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या गाड्या देखील या ठिकाणी वापरात येतात। इथले लोकल पर्यटक असो किंवा जवान असो सुरक्षा रक्षक असो या गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी वापरताना आपल्याला पाहायला मिळतात। तर एकंदरीत जर पाहता आज हा सुरक्षा ताफा जो आहे तो या ठिकाणून निघालेला आहे। ज्या ठिकाणी पहलगामला हल्ला झालेला आहे त्याच ठिकाणी हा पूर्ण ताफा पोहोचला होता आणि तिथपर्यंत गाड्याने नाही तर घोड्या आणि आत्ताची ज्या गाड्या जाताना आपण पाहिल्या त्यानेच जाता येतं, त्याच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत जात येतं, तिथून पुढं पूर्णपणे पायी जावं लागण्याचं आज सध्या पाहायला मिळतंय। एकंदरीत आजचा जो तपास आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र काही अधिकारी जे आहेत या ठिकाणून बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, पहलगाम।